मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राचे एक थोर नेते, अतिशय खिलाडू वृत्तीचे राजकीय नेते आणि तुमच्या आमच्या सर्वांसाठी परमपूज्य अशा शब्दार्थानं पावन झालेले अजित पवार यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असं मरण त्यांच्या वाट्याला आलं. याबाबत अनेक तर्कवितर्क चर्चा सुरू आहेत, पण शेवटी त्याच्यातून काही सत्य बाहेर येवो एवढा मोठा थोर नेता, राजकारणात अतिशय सुसंस्कृतपणे वागणारा, विरोधकांवर टीका करतानासुद्धा आपली जीभ घसरू न देणारा एक थोर नेता महाराष्ट्रानं, थोर आणि महत्त्वाचं म्हणजे शालीन नेता महाराष्ट्रानं गमावला आहे. हे सत्य आपल्याला पचवावं लागणार आहे. मित्रो, आजच्या व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे. अजित पवारांना शब्दसुमनांजली वाहून या व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रहो, महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. शासकीय दुखवटा जाहीर झाला असतानासुद्धा अजित पवारांची जागा म्हणजे अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची जागा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे तातडीने देण्यात आली. अतिशय तातडीने त्याच्याविषयी अनेक विचार व्यक्त होऊ लागले. त्याच्यातला महत्त्वाचा म्हणजे एकतर राज्यभरात शासकीय दुखवटा 3 दिवसांचा जाहीर करण्यात आला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून अजित पवारांना जाऊन 10 दिवससुद्धा झाले नाहीत. असं असताना उपमुख्यमंत्री पदाची निवड एवढ्या तातडीनं होणं आणि त्यातही शपथविधीसुद्धा एवढ्या लवकर होणं हे खरोखरच गरजेचं होतं का, असा महत्त्वाचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागला आहे. आणि भावनिक पातळीवर बोलायचं झालं तर हा प्रश्न महत्त्वाचा सुद्धा आहे. अजित पवारांनी एकदा त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की तरुणांसाठी मेळावा होता, त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की बाबांनो, राजकारणात तुम्ही येणार असाल तर कधी येऊ नका, कारण राजकारणासारखं गलिच्छ क्षेत्र दुसरं कुठलं नाही. मी तुम्हाला म्हणेन काहीतरी कामधंदा करा, तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्याच्यात करिअर करा. राजकारणात करिअर करू नका. त्यांनी दिलेला सल्ला या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहिलं की पटतो. मला सांगा मित्रांनो, राज्याला उपमुख्यमंत्री मिळणं हे एवढं तातडीनं महत्त्वाचं आहे का? या महाराष्ट्रानं या देशानं अनेक अशा घटना बघितल्या आहेत. तुम्हाला मी उदाहरणं सांगतो. पंतप्रधानपदी असतानाच इंदिरा गांधी यांची हत्या झाली. पंतप्रधानपदी असताना राजीव गांधींची हत्या झाली. त्यावेळी भारताला मिळालेला पंतप्रधानसुद्धा इतक्या लगेच मिळाला नव्हता. इतक्या लगेच महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळाला, ते सुद्धा अजित पवारांसारखा थोर नेता, ज्याच्यासाठी अखंड महाराष्ट्र अश्रू ढाळतो आहे. आणि असा थोर नेता गेला आणि त्यांच्या जाण्यानंतर शोकमग्नता दिसलीच नाही. जी कार्यकर्त्यांमध्ये दिसली, जी त्यांच्या अतिशय निकटच्या आमदारांमध्ये दिसली की त्यांना अक्षरशः धरून आणावं लागलं, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या स्थळी अक्षरशः धरून आणावं लागलं, इतकी त्यांची बिकट अवस्था झाली होती. आणि दुसरीकडे अजित पवार गेल्यानंतरसुद्धा राजकारण काही थांबलं नाही. समाजकारण थांबलं नसताना तुम्ही समजू शकतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीनं उपमुख्यमंत्री करण्याची काय गरज होती, आणि ते सुद्धा इतक्या तातडीनं. मुख्यमंत्रीपद हे तातडीनं भरणं गरजेचं असतं. उपमुख्यमंत्रीपद ही एक राजकारणातली तडजोड आहे. ते कुठलंही संविधानिक पद नाही की ते लगेचच त्या ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे. गटनेतेपदाची निवड समजू शकतो, तीसुद्धा आता झाली नसती एवढ्या तातडीनं, तरी काय गरजेची नव्हती. कारण सध्या पुढच्या 10-15 दिवसात महाराष्ट्राचं कुठलं अधिवेशन होणार नाही, किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन आता तोंडावर आहे. जरी ते झालं असतं तरी त्या ठिकाणी कुठला असा प्रस्ताव येणार नव्हता की त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी एक व्हीप बजवावा लागतो किंवा एक गव्हर्नमेंट स्वतःचा पक्षाचा एक निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय विधिमंडळाचा गटनेता घेत असतो. या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. असं कुठलीही परिस्थिती पुढच्या काळात येणारी नव्हती, राजकीय परिस्थिती. त्यामुळे पण ठीक आहे, पक्षांतर्गत ह्या गोष्टी असतात, त्या पटकन निवडल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी काय त्या सुनेत्रा पवारनी तिथे येण्याची गरज नसते.
तर ते विधिमंडळ गटनेता पद निवडणं तातडीनं हे ठीक समजू शकतो, पण उपमुख्यमंत्रीपद निवडणं, त्यांचा तातडीनं शपथविधी उरकणं, ह्या सगळ्या गोष्टी खरोखरच गरजेच्या होत्या का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी खरोखरच अजित पवारांची हे एक वाक्य आयुष्यभर लक्षात राहील की राजकारणापुढे नातीसुद्धा काहीही नसतात. कितीही महत्त्वाचं नातं असो, किती रक्ताचं असो, मानलेलं असो किंवा किती जवळचं नातं असतो, त्याच्यात राजकारण शिरलं की त्या नात्याला पूर्णविराम मिळाला आणि त्याच्यात गलिच्छपणा जास्त आला. मित्रांनो, एक सांगायचं झालं मित्रांनो, तर तुम्हाला सुद्धा या प्रकरणाची एक हेडीसपणा येईल, एक किळसवाणं किती प्रकार आहे हे तुम्हाला कळू शकेल. म्हणजे दुसऱ्या दिवशी अशा हेडलाईन होत्या की महाराष्ट्र शोकमग्न, दादा गेले, अख्खा महाराष्ट्र रडला वगैरे, अशा आपण भावनिक हेडलाईन केल्या. पण ते महाराष्ट्र रडण्याचं सोडा हो, अजित पवार अजून स्वर्गातसुद्धा पोहोचले नाही, तेवढ्यात त्यांच्या उत्तराधिकारी नेमला गेला, त्यांचा शपथविधी केला गेला. एवढं सगळं तातडीनं. मी तुम्हाला उदाहरणं सांगितली मित्रांनो. पंतप्रधान भारतानं गमावले, भारताच्या पंतप्रधानपदाची हत्या झाली, पंतप्रधानांची हत्या झाली, त्यावेळीसुद्धा नवीन पंतप्रधान इतक्या तातडीनं नेमला गेला नव्हता. आणि जो कोणी नेमला गेला म्हणजे मला वाटतं राजीव गांधींच्या हत्येनंतर तर त्यांचा वारसदारही नेमला गेला नव्हता. वारसदार म्हणून त्यांच्या घरातला नव्हता नेमला कोणी. त्याच्यानंतर PV नरसिंहराव पंतप्रधान झाले, तर PV नरसिंहरावांची नेमणूकसुद्धा एवढ्या लगेच झाली नव्हती आणि त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रंसुद्धा एवढ्या लगेच घेतली नव्हती. म्हणजे देशाचा कारभार सांभाळणारा पंतप्रधानची निवड इतक्या उशिरानं होऊ शकते, तर उपमुख्यमंत्रीपद एवढ्या लगेचच करण्याची काय गरज होती? आणि आपण नवीन पुढच्या पिढीसमोर नेमका कोणता आदर्श ठेवतोय? काय नाती गोती वगैरे ह्या प्रकरण काही हे संस्कार सुसंस्कृतपणा या गोष्टी आपण पुढच्या पिढीसमोर ठेवणार आहोत की नाही? हा खरा मित्रांनो प्रश्न आहे. हे संपूर्णच प्रकरणात पाहिलं मित्रांनो, तर राष्ट्रवादी आता म्हणते की शरद पवार गट म्हणतोय की अजित पवारांची इच्छा होती राष्ट्रवादी एकत्र येण्याची. ते एकत्र येणार होते. समजा ते राहिले असते आणखी काही दिवस, तर शरद पवार गट आणि दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण झाल्या असत्या. हा संपूर्ण प्रकार हा धुळपेक करण्यातला वाटतोय. कारण आता पक्षाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवारांकडे गेलेली आहे, एका महिलेच्या हाती गेलेली आहे. सुनेत्रा पवार यांना बघायला गेलं तर राजकारणाचा अनुभव नाही, पक्षाचा अनुभव नाही, पक्षीय राजकारणाचा. त्यामुळे त्यांना कुठेतरी असं गुंडाळून पक्ष विलीन करता आला तर पाहावा, हा एक शेवटचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जाऊ शकतो. सध्याच्या स्थितीत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शक्यता फेटाळून लावली असती. तरीसुद्धा भविष्यात असं होऊ शकत नाही, असं सांगू शकत नाही आपण, कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. या आत्ताच्या किळसवाण्या प्रकारावरती तुम्ही पाहिलं असेल. सुनेत्रा पवार यांनी सुद्धा एक तारतम्य बाळगून जर एक कार्यकर्त्यांना काय वाटतं आणि कार्यकर्त्यांच्या अजित पवारांबद्दल भावना किती तीव्र आहेत त्या ओळखू शकतात. अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेली गर्दी पाहून त्या ओळखू शकतात. म्हणजे कार्यकर्त्यांच्या घरी अजून चूल पेटली नाही, अजूनसुद्धा अजित पवारांच्या जाण्यानं शोकमग्न झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरची चूल अजून पेटलेली नाही. तर दुसरीकडे त्यांच्या धर्मपत्नी मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. हे आमच्या मराठी मनाला पटू शकतं का? हा एक साधा सोपा प्रश्न आहे. कोणी काय करावं हे आपण सांगू शकत नाही, पण दुसऱ्यासमोर जे लोक आपला आदर्श निर्माण करतात, आदर्श ठेवतात, त्यांनी तरी आपला आदर्श चांगला ठेवावा, आपली वागणूक चांगली ठेवावी, जेणेकरून महाराष्ट्रासमोर एक चांगलं उदाहरण राहील. अजित पवारांना मानणारे लोक करोडोंच्या संख्येनं आहेत, महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राबाहेर आहेत, देशाबाहेरसुद्धा आहेत. ती किती आहेत हे मी सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला त्या व्हिडिओवरनी वेगवेगळ्या त्यांच्या जाण्यानंतर जी गर्दी उसळली त्याच्यावरून दिसून येते. अजित पवार हा केवढा मोठा लोकप्रिय नेता होता. तर अशा लोकप्रिय नेत्याच्यासाठी ते उपमुख्यमंत्रीपद निदान 10-15 दिवस जरी रिक्त ठेवतात तरी महाराष्ट्रावर काय आभाळ कोसळलं नसतं. पण ते ठेवण्यात आलं नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. मित्र हो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना जाऊन 3 दिवस झाले नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हे तुमच्या मनाला पटतं का? खरंच हे महत्त्वाचं होतं का इतक्या तातडीने शपथविधी उरकणं? याबद्दल तुमची मतं जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. तुम्हाला अजित पवारांबद्दल काय वाटतं? त्यांच्या आठवणी तुमच्याकडे आहेत का? तर नक्की कळवा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे नवनवीन आणि सर्व विषयांवरचे व्हिडिओ एकत्र पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.